पुण्यामध्ये शिवाजीनगर मॉडेल कॉलनी प्रभाग क्रमांक 12 मधून निवेदिता एकबोटे या भाजपकडून मैदानात उतरल्यात। उच्च शिक्षित असणाऱ्या एकबोटे यांनी विकासाचं विजन डोळ्यासमोर ठेवून प्रचाराला सुरुवात केली आहे। पुण्यात भाजपकडून युवक-युवतींना रोजगार आणि इतर सर्वच क्षेत्रात संधी देणार असं आश्वासन निवेदिता एकबोटे यांनी दिले। तसंच निवेदिता एकबोटे यांची प्रचारात आघाडी सुद्धा पाहायला मिळते। प्रचारादरम्यान त्यांना सामान्य जनतेचा प्रतिसादही मिळतोय। तर निवेदिता एकबोटे यांचं विजन नेमकं काय पाहूयात। की आम्हाला खूप युवकांना संधी दिली। आम्ही संघटनेमध्ये काम करणारे अनेक जण आता युवक याच्यामध्ये काम करतोय आणि माझ्या बरोबर आता माझा जो सहकारी आहे अपूर्व दादा खाडे तो सुद्धा आमच्या बरोबर युवा मोर्चामध्ये काम करत होता। मी युवा मोर्चामध्ये काम करत होते आणि आम्ही युवा मोर्चामध्ये संघटनेमध्ये काम करणारे असे जवळपास एक 30 ते 35 लोक पूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये इलेक्शन लढवतोय। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणतात की आम्ही 4च कॅटेगरीजसाठी काम करतो, युवा, महिला, किसान आणि गरीब, आणि त्यातले आम्हाला युवांना खूप प्राधान्य यावेळेस दिलंय आणि आम्ही खूप आनंद मध्ये आहोत। पण आनंदामध्ये असताना जबाबदारीची पण खूप जाणीव आहे मोठी, कारण मी जिथे जिथे जातो तिथं नागरिकांच्या समस्या आम्हाला कळतात आणि आम्ही चौघही जण त्याच्यामध्ये नक्कीच काम करण्याची इच्छा बाळगतो आणि दिलेल्या संधीचं सोनं करण्याचं आहे। पण आता लोकांना बदल हवा आहे। आता जर तुम्ही पाहिलं तर युवा पॉप्युलेशन खूप आहे, युवांची लोकसंख्या खूप आहे, समाजाला युवांकडनं काही अपेक्षा आहेत, त्यामुळे आता बदल हवा आहे। त्यामुळे आम्हाला संधी मिळावी आणि लोकांचं भरभरून प्रेम मिळतंय, जिथे जाऊ तिथे प्रचंड प्रमाणात प्रेम मिळतं आणि त्या प्रेमाला खरं उतरण्याचं काम आता आमचं आहे। तर लोकांच्या प्रेमाला खरं उतरण्याचं काम आम्ही करतोय। पुण्यामध्ये शिवाजीनगर मॉडेल कॉलनी प्रभाग क्रमांक 12 मधून निवेदिता एकबोटे या भाजपकडून मैदानात उतरलेल्या आहेत। तर उच्च शिक्षित असणाऱ्या एकबोटे यांनी विकासाचं विजन डोळ्यासमोर ठेवून प्रचाराला सुरुवात केली आहे। यावेळी प्रभागात आता बदल घडला पाहिजे अशी प्रतिक्रियाही निवेदिता एकबोटे यांनी दिली आहे।